विभागीय आयुक्ताची भेट घेतली। काल मला अपेक्षा होती की बाबा आदिवासी विकास मंत्र्यांकडून काहीतरी अपेक्षा बाबा ज्या दिवशी 7 तारखेला त्या मुलांनी बहिष्कार टाकला त्यांना मानधनवाढीसाठी, पण त्यांच्यातल्या काही मुलांनी फोन केला की साहेब आमचं मिटवून द्या। त्या दिवशी सकाळी 9 वाजता मी गेलो। गेल्यानंतर त्यातून काही मुलांनी सांगितलं की साहेब तुम्ही सेंट्रल किचनमध्ये एक चक्कर मारा, म्हणून मी अचानक चक्कर मारला। चक्कर मारल्यानंतर पहिल्यांदा ती खजूर बघितली तर अतिशय 2-3 ट्रक खजूर, शेजारी ते सगळं टमाटा भाजीपाला एकदम घाण, काही राहिलेलं सगळं घाण शेजारीच ओतून देऊन त्याच्यावर स्वयंपाक। त्या पोळ्या कच करताना त्यांना त्यांच्या पोराला ते विचारला त्या कॉन्ट्रॅक्टरच्या का बरं, ते म्हणा आम्हाला फॅनच द्यायला नाही, त्यांनी ते प्लॅस्टिक पिशव्यामध्ये बांधलं। त्यांना म्हणलं भैया असं का बरं, म्हणा डबेच नाही। आणि ते 5 पोळी म्हणजे कमीत कमी बाहेर निघाल्यानंतर ती वलवली पाहिजे मग डब्यात भरली पाहिजे। ते ट्रे भरला का लगेच ते रचायचा त्याच्यावर भरचा, 10 मिनिटात मी फोडत होतो, फुटाना तो गाठा, अशी परत झाली। म्हणून मी त्या दिवशी आयुक्ताकडे गेलो, आयुक्तांनी मला काही समाधान होतं। माझी अपेक्षा होती की मंत्री येत आहे, मंत्र्यांनी आदल्या दिवशी मला फोन केला की आपल्याला मुंडेगावला जायचं। तुम्ही सांगा आदल्या दिवशी मुंडेगावला जायचं तर अधिकाऱ्याला सांगितलं, त्यांनी सगळ्याची काही घाण साफसूफ सगळी करून टाकली। आम्हाला काही आधी अधिकाऱ्याची करत बोल, आम्ही आदिवासी समाजाचे आमचे मुलं इथं 18,000 मुलं 44 शाळेवर जेवण जातं आहे, एवढी वाईट अवस्था। माझी एकच विनंती आहे का आदिवासी विकास मंत्री महिनाभरात म्हणजे 4 वर्षापासून चालू आहे ना, त्याच्यात आम्ही पण दोषी, आम्ही त्यावेळेस अगोदर गेलो तर ती सुधारणा झाली असती। आदिवासी मंत्र्यांनी सुद्धा काल शासनाला काही अधिकाऱ्यांना तंबी द्यायला होती का आमदारांनी त्यावेळेस विजिट दिली, खरोखर काय असेल तर ते सुधारणा करा। त्यांनी माझी बदनामी केली, चुकीचं आहे ना। आपल्याला साहेब कमीत कमी 2 महिन्यापासून मंत्री झाले, हे 4 वर्षापासून टेंडर नाही काही नाही, मनमान्य कारभार चालू आहे। आणि जो कोण नगरी अधिकारी त्याच्याकडे होती त्याची चौकशी चालू आहे, तोच पार्टनर आहे त्याच्यामध्ये, तिथल्याच डिपार्टमेंटनी मला सांगितलं। आणि आयुक्तांनी त्या ठिकाणी समजून घ्यायला होतं त्याची, त्यांनी पण समजून घेतलं। म्हणून मी आता आयुक्ताला विभागीय आयुक्ताला विनंती केली की साहेब जे काही आदिवासी मुलांना जेवण मिळतं निकृष्ट दर्जाची खजूर बघितली त्यांनी तर तोंडावरच बोट लावलं, म्हणे मी चौकशी करायला तर परत तुमचं शासन दबाव आणील। अशी खजूर बघितल्यानंतर मी त्यांना एकच सांगितलं साहेब आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी जाणार नाही, त्या शाळेवर जिला 5 सेंटर किचन आहे त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी तहसीलदार, अन्न व औषध अधिकारी, या ठिकाणी कृषी अधिकारी, BDO आणि पोलीस जे काही पोलीस निरीक्षक त्या परिसरामध्ये या 5 लोकांची कमिटी करून प्रत्येक महिन्याला तो पोषण आहार जातो तो चेक केला पाहिजे। रोज जेवण प्रत्येक महिन्याला जेवण चेक केलं पाहिजे, त्यांनी कोणती 1 तारखेला जेवण चेक करा, आमच्या मुलाला चांगलं मिळालं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे। की बा आम्हाला काही अधिकाऱ्याचं आमचं बांधावून भांडण नाही, आमचं काहीच नाही। त्या दिवशी अचानक गेल्यामुळं मी हे करू, मी सुद्धा 4 पहिलं टाटा चालत होतं, मी 2दा जेवण केलं तिथं मुंडेगावला। मला वाटलं चालतं पण आम्ही काही केलं नाही। परंतु ही काही जर काल मंत्र्यांनी जी वाईट दिली माझ्याबद्दल, मंत्री माझ्यावर नाराज जरी असतील तर मंत्र्यांनी तर सगळं बघितलं पाहिजे ना। 4 वर्ष पाठीमागं का टेंडर नाही निघालं, संबंधित हे का झालं, आमदाराला काही सुयोग आलं काही करणं नाही। माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की जे काही चाललंय आपल्या मुलांना, आपण आदिवासी मंत्री आहे, आपण 4 वेळेस मंत्री झालेलो आहे, मी काय आमदार झालेलो, माझा काही एवढा अभ्यास नाही पण मंत्री महोदयाचा अभ्यास आहे। त्यांनी आपल्या मुलाला चांगलं जेवण मिळावं, आश्रम शाळा चांगली चालावा। 2,500 ते 3,000 पालकाचे फोन आले मला, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, धुळा, नंदुरबार, पालघर एवढे पालकाचे फोन आले। काल 25 पालक मला भेटायला आले। आदिवासी मंत्री काल जेव्हा गेले तर ते म्हणले की असं काही मला आढळून आलंच नाही आणि आमदार खोटं बोलतायत। आमदार खोटं बोलतं, पण त्यांनी आता तुम्ही सांगा एखाद्याच ठिकाणी धाड टाकायची, आदल्या दिवशी सांगितलं तिथं काही राहणार का हो? एवढी मोठी यंत्रणा त्यांनी उचलून घेतलं, साफसूफ करून घेतलं। त्यांच्याच मुलं आम्हाला सांगते, आम्हाला काही तिथं सांग नाही। ज्या मुलाचा मिटवा गेलो त्याच मुलांनी मला सेंटर किचनला नेलं, मला काही स्वप्न पडेल नव्हतं। चुकीचं आहे ना। माझी मंत्री महोदयाला विनंती आहे, मी काय बदनामी करत नाही, परंतु मी आज उद्यासुद्धा मंत्री महोदयांनी माझी बदनामी करून सांगितलं म्हणजे मी काही थांबणार नाही। माझ्या मुलाला न्याय मिळाल्यासाठी मी अजितदादाला पण भेटणार आहे, माझ्याकडे काही वस्तू आहेत अजून। आता मी गॅडम साहेबाला पण खजूर दाखवली, त्यांनी बघितली, अजितदादाला दाखवणार आहे मी, काही धान्य तूर असेल, वाटाणा असेल, चवळी असेल, हे मी सगळं घेतलेलं आहे ना। मी फडणवीस साहेबाला पण विनंती करणार, साहेब जो काही शासनाचा खर्च होतो ते आमच्या मुलाला चांगलं जेवण मिळालं पाहिजे। आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला कोणाला चहा प्यायचं नाही, कोणाचे हप्ते घ्यायचे नाही,
आम्ही आमच्या कष्टाने या ठिकाणी मतदारसंघामध्ये 25 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आहे, इथंही 10 वर्ष काम केलं आहे. कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगावं काय आमदार एखाद्याकडून चहा प्यायला काय अपेक्षा करतो. आमच्या मुलांना चांगलं मिळावं हीच माझी अपेक्षा आहे. बस पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय आदिवासी विकास मंत्र्यांकडून या सगळ्या प्रकरणात. अबा काल मला समाधान वाटणार असतं का बा त्यांना तंबी दिली असती का त्या दिवशी आमदारला काही आढळलं. व्हिडिओ पाठले ना मी मंत्र्याला की व्हिडिओ पाठवले ना, मंत्री काय म्हणता ते बाजूला जाऊन काढून आणले. आता आम्हाला काही चक्रम झालं का आम्ही बाजूला काढून आणायचं. आम्हाला काय एवढं शो करायचं कुठं आम्हाला परस्पर उभं राहायचं का. आमदार मंत्र्यांमहोदयकडून एवढीच अपेक्षा होती का डिपार्टमेंटला त्यांनी सूचना द्यायला होत्या की जे आमदाराला त्या दिवशी आढळलं त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे, इथून पुढं होता कामा नाही, आमच्या मुलाला चांगलं जेवण मिळालं पाहिजे आमची अपेक्षा होती. पण मंत्र्याकडून ती अपेक्षा झाली नाही. पण माझं समाधान झालं नाही. मी आयुक्ताकडे धाव घेतली. परत मी उद्या अजितदादांना भेटतो, फडणवीस साहेबाला भेटतो. एकच विनंती करतो का राज्याच्या बजेटचं 9% बजेट बाजूला राहतो, त्याच्यात आमच्या आदिवासीवर खर्च होतो, आदिवासी मुलावर खर्च होतो. त्यांना योग्य जेवण मिळत नसेल, योग्य सोयीसुद्धा मिळत नसेल, जेवणाचा वर्षाचं काम जे कपडे जे गणेश देतात त्याच्यात अशीच परिस्थिती असेल. ओरिजिनल आमच्या मुलांना दिलं पाहिजे, क्वालिटीचे कपडे मिळाले पाहिजे, क्वालिटीचे कांबळे मिळाले पाहिजे, क्वालिटीचं जेवण मिळालं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. 25 आमदार आहे. आमदारसुद्धा आता माझा प्रश्न पण लागला, महाराज लागला ना प्रश्न पण लागला. आम्हाला 2 महिने अगोदर होतो, कालचा प्रश्न माझा लागूनही गेला. पण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.